कसं चाललंय मिशन गुरुनाथ? रोज नवनवीन गोष्टी घडतात. आता काय झालं? रेवती, मला खरंच वाटायला लागले की हे नाटक करतात. माझा विश्वास बसत चाललाय आता. म्हणजे म्हणजे त्या दिवशी तुला सांगितलं हे कमळाला कमळाबाई असं म्हणाले, आणि काल आपलं बोलणं झाल्यानंतर मी घरी गेले आणि यांच्यावर एक गेम खेळत होते. म्हणजे मी एक शब्द सांगायचा आणि त्याच संदर्भातला दुसरा शब्द यांनी सांगायचा. म्हणजे कोल्हे कुई, राहू केतू, मोर पंख ते सांगत होते आणि मध्येच मी असं म्हटलं की शोना, तर हे म्हणाले की बेबी. काय? हो, मी शोना म्हटल्यानंतर हे बेबी म्हणाले. मी ऐकलं ना, पण त्यानंतर ते म्हणाले की मला वाटलंच तू चिडशील. ते हसायला लागले. म्हणलं हसताय का, तुम्हाला सगळं आठवतंय ना? तर म्हणाले की मी शोना बेबी म्हटल्यानंतर तुला राग येणार मला माहिती होतं. म्हणलं नाही, तुम्ही शोना बेबी म्हणालात. तर ते म्हणायला लागले की नाही, मी शोना बेदी म्हणतोय. शोना बेदी आमच्या कॉलेजमध्ये होती म्हणे. मी तिच्यावरती चिडले होते आणि तिचा हात फिरगळला होता. मला नीटच आठवत नाही असं काही. मी सौमित्रालाही विचारलं, त्यालाही काही आठवत नाही. थोडक्यात त्याने सारवासारव केली. राधिका, तू ना आता टार्गेटच्या अगदी जवळ आहेस. आणखी थोडी परीक्षा घ्यावी लागेल त्याची. हो, पण कशी घेणार, काय करणार आपण? ऐक, हे करून बघ. अगं पण आईंना कळलं तर? तू का पुन्हा त्याच्यात अडकतेस? तुझ्यासाठी महत्वाचं काय आहे? राधिका मसाले आणि अथर्वचं भविष्य, त्याचा विचार करायचा. रेवती, मला आईंची काळजी वाटते ग. राधिका, अगं तू किती वेळ होतीस महाजनी काकांकडे? काय करत होतीस इतका वेळ? अगं आजोबांचा टीव्ही बिघडलाय. मग काय रिपेअर करून देत होतीस? अगं नाही, गुरु काका रिपेअर करत होते. काय? काय काही समजताय का काय झालंय? अचानक टीव्ही बंद पडला. काय झालं कोणास ठाऊक. अहो नाही काकू, असं एकदम आपल्यालाच कळलं असतं तर मग आपणच मेकॅनिक नसतो का झालो? अगं बाई, मग आता तरी कळते ना तुला नेमकं काय झाले ते? झालं, मला आलंय लक्षात. 1-2 मिनिटात करतो. काय तुम्हाला सांगतो ना, या आजकालच्या नवीन ब्रँडच्या टीव्हीचा हाच प्रॉब्लेम आहे. एवढे कॉम्प्लिकेट करून टाकलेत ना. ते तुम्हाला सांगतो काकू, आपल्या काळी म्हणजे माझ्या लहानपणी कसे टीव्ही असायचे एकदम सोपे. एक हे इथे चालू बंदचं बटन असायचं आणि एक आपलं व्हॉल्यूमचं, बस झालं. नाही तर या टीव्ही मध्ये आपलं 1 सॉकेट, 2 केबल, इतक्या 50 प्रकार असतात ना. आणि हे मेकॅनिक म्हणून लुटतात आपल्याला. एखादी केबल इकडची तिकडे करायची ना, 1000-2000 रुपये घ्यायचे आपल्याकडून. नाही तुम्ही काळजी करू नका, मी बघतो काहीतरी मायनर असणार आहे. मी लगेच बघतो. 1 सेकंड. ओके, हा बघू रिमोट. आता चालू व्हायला पाहिजे. हा बघूया. ह्या तुमचं आवडतं चॅनल झी मराठी. अरे वा, छानच. आता बंद करून ठेवतो, नंतर तुम्हाला हवं तेव्हा चालू करा. ओके. हा छान छान. एक रिमोट. नाही, रिमोट हा नेहमी गृहलक्ष्मीच्या हाती पाहिजे. हे घ्या काकू. मेकॅनिकचे पैसे वाचले. हा, मेकॅनिकचे पैसे वाचले, पण तरी केलेल्या कामाचा मोबदला मला द्यावा लागेल ना तुम्हाला. अहो, आलं घालून चहा द्याल ना कब्बर? हा, चहा करते चहा. हा, बस बस, बाकी मला कसली अपेक्षा नाही. काका, तुम्हाला सांगतो, घरी कधी काही असं बारीक दुरुस्तीचं काम असेल ना, मला कधी हक्कानं बोलवा. मी अगदी धावत येईन तुमच्याकडे. थँक्स गुरुनाथ, थँक्स. पण एक सांगू गुरुनाथ, असं सारखं सारखं दुसऱ्याला त्रास द्यायला आम्हाला दोघांनाही खरं म्हणजे आवडत नाही. दुसऱ्याला? अहो काय काका, मी काय परकाय का कुणी? हा, तुमच्या मुलासारखाच आहे ना मी. उलट यापुढे मला फक्त तुमचे आशीर्वादच हवे आहेत. नाही, मी खरंच सांगतो, तुम्हा दोघांचे आशीर्वाद असतील ना, तरच मला परत नोकरी लागेल आणि आयुष्यात माझी गाडी परत रुळावर येईल. नाही ते काही नाही. मी आता तुमचे पाय पकडणार आहे आणि तुम्ही मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी काही ते सोडणार नाही.
थँक्स गुरुनाथ, थँक्स. हे बघ, झालं गेलं सगळं गंगेला मिळालं. आता तू परत सगळ्याला नव्याने सुरुवात कर. काय काका, हे बघा तुम्हाला मी एक सांगून ठेवतो हा. याच्या पुढे तुमच्या घरचंच नाही, अख्ख्या सोसायटीचे टीव्ही जरी बिघडले ना तरी फक्त मला कॉल करा, मी लगेच येतो आणि सगळ्यांचे टीव्ही दुरुस्त करतो. ठीक आहे, चला आता मी निघतो. अरे चहा तरी घेऊन जा. राहू द्या हो, तुम्ही कपल जरा एन्जॉय करा, मी पळतो. चला चला, बाय बाय बाय. काय झालंय? आज ना गुरुनाथ मला पूर्वीसारखा भासला. चांगला बदल झालाय त्याच्यात. मलाही असंच वाटते. बदल होत असेल ना तर चांगलंच आहे. हो ना, मलाही जाणवलं ते. आई, अरे ये सुन बाई. चला सुनबाई आल्या, घ्या चहा घ्या. आई घ्या. काय हो, मी मांडला असता ना नंतरच्या. हो ना, माहित आहे ना मला, तू मांडला असतात ना. आता आलीस आणि लगो लगो तर स्वयंपाक घरामध्ये जाणार. एवढी थकली बागलेली तू. थोडासा फूटभर चहा घे, बरं वाटेल. अहो तिथे सगळी कामं मी बसूनच करते. रघु तर हातात सगळं देतो. रघु भाऊजी तुला देत असतील चहा, पण या चहाची सर त्या चहाला येते का? हा, आज मी गोडाचा शिराई केलाय. बरं काय एकदम आज विशेष? काय आपलं विशेष? मनाला बरं वाटलं म्हणून केला. वाटलं म्हणजे? आता वाटलं म्हणजे असं सहज वाटलं म्हणून केला. राधिका, नानीजी आल्या होत्या बरं. खूप कौतुक करत होत्या गुरुच. हा, कळलं तुला? खुशीचं कारण कळलं सुनबाई? तुम्ही मारा बरं ताने, पण मला वाटलं समाधान. आपल्या मुलाचं कौतुक कोणी करतं तर आपल्याला आवडत नाही का? त्या कामळाला म्हणे गुरुनाथने आज नानाजींना भाजी आणायला मदत केली. त्यांच्या नाती सोबत तो सान्वी सोबत खेळला. बरं वाटलं का नाही? बदलून गेलाय बरं गुरु. स्वतःच्या मुलाकडे बघायला देखील वेळ नव्हता. आता दुसऱ्यांच्या मुलासोबत खेळतोय, त्यात काय कौतुक? असू दे असू दे, तो खेळत आहे ना दुसऱ्यांबरोबर. बदलला आहे हे तर खूप आहे का नाही? सरिता, तू मृगजळा मागे धावतेस. आज तो सगळं विसरलाय म्हणून बरा वागतोय, पण त्याला उद्या सगळं आठवलं आणि पूर्वीसारखं वागायला लागला तर फार वाईट वाटेल का तुला? तुम्ही काही शुभ शुभ बोलू शकत नाही का? सारखं आपलं त्याला आठवेल त्याला आठवेल असं करून करून तुम्ही त्याला आठवण करून द्या. पण झालं, बसले सगळे बोंबलत. राहू दे ना. बाबा म्हणतात ते अगदी बरोबर आहे. यांना आज काही आठवत नाहीये, उद्याच सगळं आठवलं तर परत पहिल्यासारखंच वागतील. आणि आताही कशावरनं सगळं विसरलं ते. माझा संशय काही केला कमी होत नाही. हे नानाजींकडे काय जातायत, महाजनी काकांकडे काय जातायत, मुद्दाम काहीतरी करतात का खरंच बदलले? नाही नाही, रेवतीनं सांगितले तसं यांची परीक्षा घ्यावीच लागेल. त्याशिवाय खरं काय ते नाहीच कळणार. हा, काय करते? Hi, sir. My name is Shanaya. Shanaya सबने. मी ओळखतो. प्यार से लोग मुझे शानू बेबी कहते हैं. सनया, तू 3 भाषेत का बोलते? तुला रेडिओत काम मिळालंय का? सर, मला तुमच्या कंपनीमध्ये जॉब मिळेल का? माझी कंपनीच नाही तर जॉब कुठून मिळेल? जरा कॉपरेट कर ना. अगं काय बोलते तुझं, तुला तरी कळतंय का? चिडू नका ना सर. सांगा ना, तुमच्या कंपनीमध्ये वेकन्सी आहे का? तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? सनया, काही बाई काय बोलते तू? सर, नो काय बाई नो. टेल मी नो, मला जॉब द्याल ना. काय मामा आहे?
मुलगी बेटी झाली आणि हसते करून. अरे काय सॉलिड प्लॅन आहे ना किड्या. हा प्लान आहे. Yes, हा प्लान आहे प्लान. ओ दॅट मीन्स शनया नोकरी करणार आहे, घरात पैसे येतील. अरे वा. काय काय बोलतोय इडियट. अरे ती गॅरीला जेव्हा पहिल्यांदा भेटली होती ना तेव्हा ती अशीच भेटली होती. ओ, पण आता अशीच भेटून काय फायदा? गॅरीला ओळखतो कुठे? आणि तेच तर ना, ती गॅरी समोर जाऊन सगळी सिच्युएशन उभी करणार, त्याचा भूतकाळ उभं करणार. हा, अरे वा, सॉलिड आहे, सॉलिड आहे. एक हसीना थी, हा. एक दीवाना था, क्या उम्र, क्या समा, क्या जमाना था. वा, 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 वा. हे गाणं तू त्यावेळी गॅरी बरोबर म्हणाली होतीस का? हा काय हा? अरे या गाण्यातली सिच्युएशन लक्षात घे. ह्या गाण्यातल्या सिच्युएशन प्रमाणे ही ह्यांचा दोघांचा भूतकाळ त्याच्यासमोर उभा करणार. अरे हो, पण तुम्ही एक गोष्ट विसरताय. काय? ही गॅरीला भेटणार कुठे? कुठे म्हणजे त्याच्या घरी. राधिका ऑफिस मध्ये असते तेव्हा मी शनी बेबीला पाठवणार आणि मग ती गॅरी समोर त्यांचा भूतकाळ उभा करणार. आणि मग तो भूतकाळ त्याचे आई वडील प्रेक्षक म्हणून बघणार. नाही रे, आपण त्यांच्या आई वडिलांवर वॉच ठेवायचा. ते कधी बाहेर जातात, कधी घरात येतात आणि त्यानुसार शनूला मी पाठवणार. पण हे सगळं करणार कोण? हा? मी नाही नाही नाही, मी नाही करणार, मी नाही करणार. केड्या, हे जर का तू नाही केलंस ना तर आम्ही पोलिसांना सांगू की गॅरी बरोबर तुझाही हात होता पोपटरावला अडकवण्यात. एक्झॅक्टली. हा मग जा. फोन लावू. अरे नाही नाही, अरे यार काय यार, तुम्ही नेहमी मलाच टार्गेट करता यार. एक हसीना थी, एक दीवाना था, क्या उम्र, क्या समा, क्या जमाना था. रेवती, हा बोल, काय झालं? मी बेडरूम मध्ये आले, हे नाहीयेत आतमध्ये. व्हेरी गुड. बरं, शनाचा फोटो आहे ना तुझ्याकडे? हो आहे माझ्याकडे. मग तो आता अशा ठिकाणी ठेव जिथे त्याला दिसेल. हो ठेवते मी. ऐक ना रेवती, यांनी नक्की काही फायदा होईल ना? तोटा तर होणार नाहीये ना. आणि गुरुची खरी रिॲक्शन आपल्याला बघायला मिळेल. तसं नाही ग, पण हे बघ, आता तू उगाच काहीतरी शंका काढू नकोस. माझ्या मनाला काही हे पटत नाहीये ग. हो, पण आपल्याला हे करावं लागेल की नाही? आणि मला खात्री आहे की जर गुरुनाथ हे नाटक करत असेल ना तर शनायाचा फोटो बघून तो नक्की रिॲक्ट होईल. अगं हो, पण ते माझ्यासमोर कसे काय रिॲक्ट होतील? अगं पण तो तिथे थांबायचंच नाहीये, कुठेतरी लपून बघ तो काय करतोय ते. आणि सगळ्यात आधी अशी भांबावून जाऊ नकोस. हे बघ, शनायाचा फोटो बघितल्यानंतर तो तुझ्या समोर रिॲक्ट करणार नाही. तो एकटा असताना खरं रिॲक्ट करेल, वेगळं रिॲक्ट करेल जर तो खोटं वागत असेल तर. ठीक आहे, मी ठेवते फोन. शनायाचा फोटो? फोटो इथे कसा काय आला? हे नक्कीच राधिकाने केलंय. कदाचित मी कसा रिॲक्ट होतो हे बघायला. गुरु, कंट्रोल कंट्रोल, कूल डाऊन. राधिका तुझी परीक्षा घेते. काय करू काय करू? चल ना, उशीर होतोय ना. चल. चल लवकर. आई, अरे आई, हा, आई, बाबा, ए राधिका बाहेर ये. बाबा तुम्ही थांबा. राधिका, राधिका बाहेर ये जरा. राधिका, राधिका बाहेर ये. आई एक मिनिट. हे काय? हे काय आहे? हा फोटो माझ्या कपड्यांमध्ये कसा काय? हा फोटो तू कसा? अरे कोण आहे ही मुलगी? हा, दर वेळेला बघतो
ही मुलगी सतत माझा पिच्छाच करते. तिथे हॉस्पिटलमध्ये पण आली, नंतर आपल्या बिल्डिंग मध्ये पण खाली आली अथर्व बरोबर खेळत असताना. हा काय प्रकार आहे? ही मुलगी कोण आहे मला सांगाल का? काय काय झालं? नाही, माझं डोकं फुटायची वेळ आली आहे. ही मुलगी कोण आहे मला सांग. हिचा फोटो माझ्या कपड्यांमध्ये कसा काय? कुठेही गेली तरी मागेच आहे. नाही, एक मिनिट. ज्या अर्थी हिचा फोटो आपल्या घरामध्ये, त्या अर्थी आपल्या घरातलं कुणीतरी किंवा मी तरी हिला नक्की ओळखतो. तुम्ही सांगणार आहात का मला नक्की काय चाललंय? आपण हिला कसं ओळखतो? ही कोण आहे बाई जी सारखं माझं डोकं खातीये? गुरु जर शांत हो ना. काका कसा शांत हो आई? तुम्ही मला काही सांगतच नाही यात. नाही, एक काम करतो मी आता एक काम करतो. तुम्ही जर सांगत नसाल ना तर मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करतो आणि त्यांनाच विचारतो सगळं. दे मला मोबाईल. नाही बाप, मोबाईल द्या बाबा. गुरु, मी गुरु, लगेच ऐक येऊन ना जातो. गुरु, तू काहून बरं डोक्याला ताण देत आहेस? ऐ पागलपोटी आहे. हो इथं शेजारी राहते. इस्त्रीवाल्याने सगळा घोळ केला माहित आहे का? म्हणून तुझ्या कपाटामध्ये हिचा फोटो आला. जाऊ दे, तू डोक्याला ताण द्यायचा नाही बरं. तू जाऊ दे ना. ते का तू आई त्या इस्त्रीवाल्याला सांगून ठेव, परत जर त्याने असे घोळ घातले ना तर मी काय करीन मला माहिती नाही. मला परत तिचा चेहरा दिसता कामा नाही. बस डोकं होते नुसती. राधिका काय आहे? तू ठेवला फोटो का मिळाल तुला? अगं सुनबाईने मुद्दाम ठेवला असेल फोटो. काय रिॲक्ट होतो तो ते बघायला. गुरुच्या असल्या वागण्यावर माझा विश्वास नाही. अरे पण काहून असं सगळं करायचं? का मिळाल तुला हे सगळं असं करू? माहित आहे ना तो आजारी आहे, त्या डोक्यावर थोडासा परिणाम झाला, तो विसरला आहे. तुम्ही काहून बरं त्याला सगळे आठवण करून द्यायचा प्रयत्न करत आहात? हे पहा राधिका, थोडा तरी विश्वास ठेव ना आपल्या नवऱ्यावर. थोडा तरी विश्वास ठेवावा लागतंय ना तर संसाराचं गाडा नीट चालत नाही. सरिता सुनबाईवर उगाच रागवायची गरज नाहीये. बाबा शांत व्हा. हे पायी तो फोटो बघितल्यानंतर यांची काय रिॲक्शन होते हेच बघण्यासाठी तुम्ही ठेवला होता. अरे पण काहून करायचं हे सगळं? तू फोटो ठेवलाच काहून? तर अजूनही भरोसा नाही का त्यावर? तुला अजूनही संशय येते का की गुरु नीट वागत नाहीये, तो खरं वागत नाहीये म्हणून? तू यामुळे स्वतःच नुकसान करत आहेस ना राधिका. मी तुम्हा दोघांचा संसार जोडायचा प्रयत्न करत आहे आणि तू मात्र तू तोडायची सोय करत आहे. आणि तसं नाहीये. का तसं नाही मला सारखं सारखं बोलायला लावू नका बरं. सरिता पास झालं. तुमचा कोणाचाच माझ्या गुरुवर भरोसा नाहीये ना? ठीक आहे, एक ना एक दिवस तुम्हाला माझ्या गुरुवर विश्वास ठेवावाच लागेल. देव आहे बरं, तो कोणालाच निराश करत नाही. एक दिवस तुम्हाला त्यावर विश्वास ठेवावाच लागेल. हे बघा, जाऊ दे बरं, तुमच्या सगळ्यांच्या या सगळ्या पानगडीमध्ये माई देव पूजा राहते. तुम्ही चला बरं. आई तुम्ही तुमच्या मुलावरती खूप विश्वास ठेवताय. उद्या यांच्याचमुळे तुम्हाला त्रास नको व्हायला. तुम्हाला विहार सहन नाही होणार. हे बदलले असतील तर ठीक आहे, नाहीतर या सगळ्यातून तुम्ही कधीच बाहेर पडू शकणार नाही. आई प्लीज सावरा स्वतःला. वा आई वा. आज सॉलिड मॅच खेळतेस तू. तुझ्यासारखी आई ढाल बनून माझ्या सोबत असेल ना तर ही लढाई जिंकणं मला फारच सोपं जाणार आहे. राधिका सुभेदार, तू अशी सहजासहजी मला कोंडीत नाही पकडू शकणार.